विकास आणि प्रगतीच्या नावाखाली वृक्षतोड होते. जे 70-80 वर्ष जुनी झाडे ती पण तोडली जाते. आता सोयगाव असो किंवा आपलं इथलं पडेगाव ते दौलताबाद असो किंवा आपलं गरवारे स्टेडियम असो, या ठिकाणी जे नागरिकांनी संगोपन केलेली झाडे आहे किंवा आज जी झाडे आहेत त्या झाडांवर सुद्धा कुऱ्हाड चालणार आहे. कसं बघताय आता? आपण पाहतो की वाढत्या लोकसंख्येनुसार सर्व लोकसंख्येला ज्या अत्यावश्यक सोयी सुविधा आहेत त्या सुद्धा वाढत आहेत, परंतु जे काही आपण विकास करत आहोत त्याचा पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास करून आपण विकास केला पाहिजे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. हजारों जास्त झाडांची कत्तल होणार आहे आणि विविध एनजीओ कडून त्याचा विरोध केला जातो. हो, त्या ठिकाणी आता रस्त्याचं रुंदीकरण असल्यामुळं काही ठिकाणी अनिवार्य राहते की झाडं तुटतायत, परंतु तिथं जर टेक्निकल मुद्दा रोडवाल्यांनी विचारात घेतला आणि ती झाडं वाचवता आली तर तो प्रयत्न त्यांनी करणं अपेक्षित आहे. आता जसं विदेशामध्ये झाडाच्या आजूबाजूला रस्ते काढलेले किंवा त्या प्रकारचा आपल्या ठिकाणी प्रकल्प होऊ शकत नाही का, की जे शेकडो वर्ष झाडे आज बी त्या ठिकाणी समजा पक्षी घरटे करतात किंवा आज सामान्य नागरिक का होईना जाताना त्या ठिकाणी उभं राहतो, परंतु ते वृक्ष तोडल्यानंतर त्या ठिकाणी ती सावली राहणार नाहीये, उभं राहावं कुठं. तेच की जो रोड बनवण्याच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी रोडची अलाइनमेंट त्या पद्धतीने जर तांत्रिक मुद्दे तपासून केली तर ते आपण म्हणत आहात ते नक्कीच योग्य आहे, कारण एक झाड वाढण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. त्याच्यामुळे ते झाड जेवढं जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. निलगिरीचे झाड हे एक आयुर्वेदिक म्हणून पण मानलं जातं आणि अशा हजारो झाडावर फरदापूर ते सोयगावपर्यंत कुऱ्हाड चालवण्यात आलेली आहे आणि ते एका ठेकेदाराला सुद्धा विकण्यात आलेली विकासाच्या नावाखाली, आणि त्या ठिकाणचे वन अधिकारी आहे तर या गोष्टीला म्हणजे उत्तर देत नाहीये. नाही, तेही तो रोडच्या मध्ये जी झाडं येत होती त्याच्या ट्री ऑफिसर म्हणून आपले तालुका कृषी वन परिषद अधिकारीच असतात, त्यांनी त्याला परवानगी दिलेली होती, कारण ती रोडच्या मध्ये येत असल्यामुळे त्यांनी आपल्याला रितसर परवानगी मागितली होती, त्यामुळे ती वृक्षतोड झालेली आहे. त्याच्या बदल्यामध्ये आपण वृक्ष लावण्यासाठी त्यांच्याकडून एक घेतो, त्या पद्धतीने ती लागवड करतील. पण ज्याप्रमाणे वृक्षतोड होती त्याप्रमाणे वृक्ष लागवड होत नाही किंवा ते संगोपन केलं जात नाही. ज्या एजन्सीकडून वृक्षतोड झालेली आहे त्यांनी आपल्याला त्या बदल्यात वृक्ष लावतो हे आपण बंधपत्र घेतो, परंतु प्रत्येकाने हेच महत्वाचं आहे की तेवढं सजग आणि जागरूक होऊन वृक्ष तेवढे तुटलेले आहेत किंवा त्याच्या काही अंशी जास्त वृक्ष लावणं गरजेचं आहे.